जय हरी विठ्ठल. नमस्कार मित्रांनो, आपल्या स्नेहाल्स कॉर्नर यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. वारकरी संप्रदायात विठ्ठलाला कोणते गाणे विशेष प्रसिद्ध आहे? पर्याय आहेत: अभंग, गझल, भजन, कीर्तन. याचे योग्य उत्तर आहे पर्याय अभंग. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि इतर अनेक संतांनी विठ्ठलाच्या भक्तीत हजारो अभंगांची रचना केली आहे. ज्यांचे उत्तर बरोबर आले त्यांचे खूप खूप अभिनंदन. दुसरा प्रश्न. भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी या महान ग्रंथाची रचना कोणत्या संतांनी केली? पर्याय पाहूया. संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ. बरोबर उत्तर आहे पर्याय संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी नेवासे येथे भगवद्गीतेवर आधारित या ग्रंथाची रचना केली होती. ज्यांचे उत्तर बरोबर आले त्यांचे खूप खूप अभिनंदन. तिसरा प्रश्न. पंढरपूरच्या वारीत मुख्यत्वे कोणत्या दोन संतांच्या पालख्या अग्रभागी असतात? पर्याय: संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम, संत जनाबाई आणि संत कान्होपात्रा, संत एकनाथ आणि संत गोरा कुंभार, संत चोखामेळा आणि संत नरहरी सोनार. याचे योग्य उत्तर आहे पर्याय संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम. आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि देहूहून संत तुकाराम महाराजांची पालखी निघते, ज्यामध्ये लाखो वारकरी सहभागी होतात. चौथा प्रश्न. वारकरी संप्रदायात विठ्ठलभक्तीचे प्रतीक म्हणून कोणता उत्सव प्रसिद्ध आहे? पर्याय आहेत: गणेशोत्सव, आषाढी वारी, दिवाळी, होळी. उत्तर काय असू शकते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय आषाढी वारी. आषाढी वारी हा केवळ उत्सव नसून कोट्यवधी वारक्यांच्या भक्ती आणि निष्ठेचा महासंगम आहे. आणि आजचा पाचवा प्रश्न. विठ्ठलाच्या गळ्यात कोणते रत्न किंवा माळ परिधान केलेली असते? पर्याय पाहूया. रुद्राक्ष माळ आणि माणिक रत्न, तुळशीची माळ आणि कौस्तुभमणी, मोती माळ आणि नील, स्फटिक माळ. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय तुळशीची माळ आणि कौस्तुभमणी. विठ्ठल रुक्मिणीच्या गळ्यात तुळशीची माळ आणि कौस्तुभमणी अत्यंत शोभून दिसतात. तुम्हाला या 5 प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर देता आली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व ज्ञानवर्धक माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.